काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। ठाण्याच्या कोटनाका येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला। या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला। शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचं सांगितले। तसंच अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवसेना शिंदे गटाच्या या आंदोलनाला जनतेनं मोठा पाठिंबा मिळत असल्याचंही दिसून येतंय। त्यांच्या मते राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल। या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं असून पुढील राजकीय हालचालींकडे साऱ्यांचं लक्ष लागले। राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे, म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे। आणि पुन्हा जर त्यांनी तेच कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो। म्हणून राहुल गांधी, तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। तलाव आणि खाडीच्या पात्रात आत्महत्या तसंच मान्सून कालावधीत तोल जाऊन पडले आणि अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत। वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनानं पुढाकार घेतला असून ठाण्यातील तलाव खाड्यांवर 15 स्विमर्स 24 तास वॉच ठेवणार आहेत। ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात नव्यानं स्विमर्सची भरती करण्यात येणार असून महापालिका आता बुडणाऱ्यांना वाचवणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून मान्सून कालावधीत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे खाडीत बुडणे, अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाणं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। अशावेळी 24 तास 3 सत्रात खाडी आणि तलावात स्विमर्स तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला आहे। व्यवस्थापन कक्षाकडे अतिवृष्टीमुळे नाला, खाडी, नदी, समुद्र या पाण्याच्या प्रवाहात माणसं वाहून जाणं आणि बुडणं अशा प्रसंगी त्यांच्या जीविताचं रक्षण करण्याचं काम स्विमर्स करणार आहेत। भरती करण्यात येणाऱ्या स्विमर्सची 15,000च्या मासिक मानधनावर कंत्राटी पद्धतीनं नेमणूक करण्यात येणार आहे। कळवा खाडी, वाघबीळ, कोलशेत, रेतीबंदर, साकेत, खारेगाव, गायमुख आणि रेल्वेच्या ब्रिजजवळ जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यात तब्बल 10 जणांचे मृत्यू झाले। या घटनेत 9 पुरुष तर एका महिलेचा समावेश असून ठाण्याचे तलाव आणि खाडी आत्महत्येचे स्पॉट बनले असल्यामुळे आता ही उपक्रम राबवला जाणार आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर करून राजकीय आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर खासदार नरेश म्हस्के यांचे गंभीर आरोप। शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर करून राजकीय आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरले। राऊत यांनी दिघे साहेबांचा तिरस्कार करण्याची आणि त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याची पद्धत आजपासून नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलं।
मस्के यांच्या मते खोपकर हत्याकांडानंतर संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखामुळे आनंद दिघे यांच्यावर टाडा अंतर्गत कारवाई झाली होती, ज्यामुळे दिघे साहेबांना तुरुंगात जाऊन हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांनी या घटनेसाठी संजय राऊत यांना जबाबदार धरलं आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या समोरही दिघे साहेबांविरोधात अपप्रचार करणारे राऊत आणि त्यांचे सहकारी त्यांना राजकारणातून संपवण्याचा कट रचत होत असल्याचं मस्के यांनी सांगितलं. त्यांनी शिवसेनेतील काही नेत्यांवरही आरोप करत सांगितलं की या मंडळींनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे साहेबांचं नाव देण्याचा ठराव रोखून धरला होता. नरेश मस्के यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात योग्य पावलं उचलली आहेत, त्यामुळे या प्रकारांना कुणीही महत्त्व देत नाही. बोलले जातात अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ते अपमान करतायत. आणि हा दिघे साहेब द्वेष्टा माणूस आहे. दिघे साहेबांचा कायम या माणसांनी तिरस्कार केलेला आहे. कायम दिघे साहेबांना यांनी विरोध केलेला आहे. खोपकर हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे दिघे साहेबांना टाळा लागलेला आहे. दिघे साहेबांना हाल अपेष्टा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ त्याला जबाबदार संजय राऊत आहेत. कायम बाळासाहेबांकडे दिघे साहेबांचा तिरस्कार करणे, त्यांच्याविषयी चुकीचं सांगणे आणि या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन दिघे साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिघे साहेब व्यथित सुद्धा झाले होते. त्यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये. माजी महापौर अशोक वैती यांच्या लुईसवाडीत अवतरला सुबक प्रतिपेशवेकालीन वाडा. गतवर्षी प्रति पंढरपूरचं मंदिर आणि संतांची मांदियाळी साकारणाऱ्या लुईसवाडी येथील काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळाच्या वतीनं यंदा 34 फूट उंचीच्या प्रवेशद्वारासह 20 फूट उंचीचा अतिशय सुबक कोरीव दगडाचं लूक देणारा आणि तपकिरी रंगाच्या खांबांवर सुबक मांडणीचा प्रतिपेशवेकालीन भव्यदिव्य वाडा कलादिग्दर्शक मंदार गोरे यांच्या माध्यमातून साकारण्यात आलाय. काजूवाडी लुईसवाडीचे माजी नगरसेवक तथा माजी महापौर अशोक वैती अध्यक्ष असलेले काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळ यावर्षी 45व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्तानं 48 फूट लांब आणि 28 फूट रुंद असलेला मराठा पेशवेकालीन काल्पनिक वाडा उभारण्यात आला असून यामध्ये पेशवेकालीन ढाल तलवारी तसंच छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा साकारण्यात आला असल्याचं कला दिग्दर्शक मंदार यांनी सांगितलं. तर ठाणेकरांचं लक्ष वेधून घेणारा हा देखणा वाडा उभारण्यासाठी जवळपास 1 महिना लागल्याचंही त्यांनी सांगितलं. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपण प्रत्यक्ष पेशवेकालीन वाड्यात प्रवेश करीत असल्याचा प्रत्यय यावा म्हणून वाड्याचं बांधकाम लाकडी खांबांना ब्राऊन रंगाचं पेंटिंग केलं आहे. तर गाभारा पांढऱ्या शुभ्र रंगात विटा रचून तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. गेले काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळ काजूवाडीचा राजा ह्या नावाने आपण हा उत्सव साजरा करत असतो. गेले 45 वर्ष हा उत्सव साजरा करतो आहे आपण. यावर्षी पेशवाई महल पुण्यातील अशा प्रकारचा हा देखावा सादर केलेला आहे. मला वाटतं गणेशोत्सवापुरती मर्यादित हे मंडळ नाही तर मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम देखील आपण वर्षभर करत असतो. यामध्ये महिलांसाठी असेल, लहान मुलांसाठी असेल, ज्येष्ठांसाठी असेल, विविध आरोग्य शिबिर असतील किंवा विविध धार्मिक स्थळांचं दर्शन असेल, अशा अनेक उत्सव आपण ह्या उत्सवाच्या माध्यमातून करत असतो. आपण ह्यावर्षी पाहिलं असेल की हा देखावा आपण केलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही जी परंपरा आहे ती आज देखील तशीच सुरू आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील तीच परंपरा सुरू ठेवलेली आहे. गणेश दर्शन स्पर्धा असतात किंवा गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम असतात. हे कार्यक्रम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील
प्रत्येक मंडळाला सूचना करत असतात तशा प्रकारचं कामकाज आज सर्व ठाण्यातली मंडळ करत असतील. त्याच्यातलंच आमचं हे मंडळ आहे काजवाडीचा राजा, हे देखील तशा प्रकारचं कामकाज आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा ती आहे ती सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सुरू ठेवलेली आहे आणि ह्या मंडळाने देखील त्यांच्या आदेशाचं पालन केलं.